नमस्कार, मी राजनंदिनी सचिन कांबळे येळम घाट येथील आहे। मी 10वी माझ्या माहेरी काढली। माझ्या आई वडिलांची परिस्थिती एवढी नव्हती, तरी पण त्यांनी मला 10वी पर्यंत शिकवलं। कसं असतं, खेड्यात ही किंवा परिस्थिती नसल्यामुळे लगेच लग्न करून देतात, पण माझी इच्छा होती ती मला शिकायचं होतं, पण तरी पण माझं लग्न झालं। मग नंतर इथं आल्यानंतर मी मिस्टरांना म्हणलं मला शिकायची इच्छा आहे। मग त्यांनी माझं ऐकलं। मग नंतर 10वीच्या पुढे त्यांनी मला 10, 11वी 12वी इथं शिकवली। त्याच्यामध्ये बी मी चांगले मार्क ही घेतले, पण अशी परिस्थिती झाली की मला 3 मुली असल्यामुळे पुढे जाता आलं नाही। मग मी काय करू काय नाही असं झालं। एवढं मोठं शिक्षण ही घेतलं, सगळं केलं, पण जेवढी इच्छा होती ती पूर्ण झालीच नाही। मग मी काय केलं, उमेद महिला बचत गट येथे एकदा मीटिंगला गेले। मग ते शिवणकाम क्लास निघले होते। मी CRP कडून क्लासची माहिती घेतली आणि मी लगेच गेले। शिक्षण तर आपलं झालंय, पण त्याच्यामधनं आपल्याला काही उभारता आलं नाही। त्याच्यामुळे की मी काहीतरी करावं, कारण मिस्टरांची बी परिस्थिती तशी नव्हती की हो बाबा त्यांच्या विश्वासावर आपण हे करावं। मग नंतर हळूहळू मी क्लासला जाण्यास सुरुवात केली। RCT मध्ये प्रवेश घेतला। RCT मधनं मी खूप काही शिकले। मग मी मला मशीन चालवता येत नव्हती, काय नव्हती। मी तिथं मशीन चालवण्यापासून शिकले। त्याच्यामुळे पक्का पाया तयार झाला RCT मध्ये गेल्यानंतर। मग आता सध्या मी ब्लाउज हे शिवते आणि ब्लाउज शिवून मी माझं घर भागवते। नमस्कार।